ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्रज्ञ निर्णयासंबंधी मतांतरे भाग 7वा. नैयायिकांचं मत. ओव्या आहेत 51 ते 57. ज्ञानदेव क्षेत्रज्ञ यांच्या निर्णयासंबंधी दर्शन ग्रंथात कसं खंडन मंडन केलं आहे ते त्यांच्यातील वादविवादाच्या रूपात रंगवत आहेत. संकल्पवादी योगदर्शनाचं मत स्वभाववादी नैयायिकांना मान्य नाही. मग ते आपले मत मांडण्यासाठी सरसावतात. या परी मत्त मुगुतकी तेथ पडी घालिये आणि की म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे जे स्वभाववादी त्यांनी दाबले. येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात. ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी तरी का पान न म्हणावी प्रकृती तयाची. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची सेज म्हणजे लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये. परी असो हे नव्हे तुम्ही या न लगावे आताची हे आगवे सांगी जाईल. पण हे बोलणे राहू द्या. तुमचे बोलणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे अंतरिक्षी तारांगणे धरी कवन. तर आकाशात मेघामध्ये पाणी कोणी भरले, पोकळीत ताऱ्यांचे समूहच कोणी धारण केले. गगनाचा तडावा कोणे वेढीला केधवा पवनु हिंड तू असावा हे कवनाचे मत. आकाशाचे छत कोणी केले व कधी उभवले, वाऱ्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा. रोमा कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची या करी धारा कवन. शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो, समुद्र कोण भरतो, पावसाच्या धारा कोण करतो. तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे. हे वाहे तया फावे येरा तुटे. त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतःच झाले असून ते कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करील म्हणजे त्याला जो नीटनेटके जपेल त्यासच हे उपभोगास मिळते व इतरांना उपभोगाला मिळत नाही. योगदर्शनाचं संकल्पवादी मत खोडून काढण्यास आता नैयायिक सरसावलेले आहेत. न्यायदर्शन हे षडदर्शनांपैकी एक महत्वाचं दर्शन. तर्कू तोची फरशू असा न्यायदर्शनाचा उल्लेख ज्ञानदेवांनी सुरुवातीला अक्षर गणेशाच्या रूपकात केला होता. त्यांनी न्यायदर्शन षडभुज गणेशाच्या एका हाताच्या ठिकाणी कल्पिलं होतं व त्या हातात तर्करूपी परशु कल्पिला होता. कारण तर्काच्या सहाय्यानं ज्ञान मिळवणं हा न्यायदर्शनाचा विशेष आहे. नियते विविक्षितार्थ अनेन इति न्याय. ज्या साधनानं विवक्षित अर्थापर्यंत पोचता येतं ते तत्व जाणून घेता येतं त्याला न्याय असं म्हणतात. थोडक्यात प्रमाणांच्या आधारे सिद्धांतापर्यंत पोचायचं म्हणजे न्याय. हे मूलतः तर्कशास्त्र आहे. वात्स्यायनाने प्रमाणार्थ परीक्षणम न्याय अशी न्याय या शब्दाची व्याख्या केलेली आहे. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात गौतमाने न्यायसूत्रांची रचना केली. तर्काने ज्ञान करून घ्यायचं असल्यामुळं अनुमान प्रमाण यामध्ये श्रेष्ठ प्रमाण आहे. वेदांचे प्रमाणित अर्थ सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून न्यायदर्शनाचा उदय आणि विकास झालेला आहे. अवैदिक मताचं खंडन करण्यासाठी न्यायदर्शनाचा विकास झाला. न्यायदर्शनात आधार आणि पुरावा हे महत्वाचे मानले जातात. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीवर न्यायदर्शनाची उभारणी झालेली आहे. न्यायदर्शनाने 16 पदार्थ मानलेले आहेत. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि 16व निग्रह स्थान किंवा मिथ्याज्ञान. या 16 पदार्थांच्या सम्यक ज्ञानानं मोक्षप्राप्ती होते असं त्यांचं मत आहे. ईश्वर हा कर्ता, धर्ता, संहारक आणि जगाचे निमित्त कारण आहे असं त्यांचं मत आहे.
त्याच्या इच्छेमुळेच चतुर्विध भूतमात्रांच्या परमाणूंचा संयोग होऊन द्व्यणुकादी क्रमानं सृष्टीची निर्मिती होते असं त्यांनी मानलेले आहे. ते ईश्वरास जगाचे उपादान कारण मानत नाहीत. ते वास्तववादी व द्वैती आहेत. तत्वज्ञानाने मिथ्याज्ञान नष्ट होतं, दोष दूर होतात, प्रवृत्ती नष्ट होते व पुनर्जन्म येत नाही. अशी सुखदुःखातीत अवस्था म्हणजे मोक्ष असं त्यांचं मत आहे. ईश्वराचा निद्रा घेत पहुडलेला संकल्प अचानक जागा झाला व ईश्वराच्या संकल्पामुळे त्रिगुणांची साम्यावस्था बिघडून सृष्टी निर्मितीचं कार्य होतं. हा संकल्पवादी योगदर्शनाचा सिद्धांत न्यायदर्शनाला मान्य नाही. ज्ञानदेव त्यांचा वाद रंगवताना म्हणतात की संकल्पवाद्यांची ही मुक्ताफळं ऐकून स्वभाववादी म्हणजे नैयायिक खवळून उठले. त्यांच्या मते परब्रह्माच्या ठायी संकल्प लीन होता असं मानण्याच्या ऐवजी प्रकृतीच लीन होती असं का मानू नये. हे स्वभाववादी आहेत. स्वभावतःच सर्व होत असतं असं हे मानतात. आकाशात मेघ निर्माण होतात, अंतरिक्षात तारांगणी निर्माण झालेली आहेत, आकाश वाऱ्याचं वाहणं, समुद्र जलमय असणं, पाऊस पडणं या गोष्टी जशा स्वभावतःच निर्माण होतात त्याप्रमाणेच क्षेत्र हे स्वभावतःच निर्माण झालेलं आहे. हे क्षेत्र जो कसतो त्याला त्याची मालकी प्राप्त होते. जे कसत नाही त्यांना मालकी कशी मिळेल असा युक्तिवाद ज्ञानदेवांनी मांडलेला आहे. पुढे त्यांनी वैशेषिकांचं मत मांडलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.